क्रीमी मलाईदार टेस्टी अशी पालक चना तुम्ही कधी या सोप्या पद्धतीने ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग आता येथे 1 वाटी चणे आपण छान 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून 2 तमालपत्र टाकून घ्यायचे आहे। कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घेऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे छान मऊसूत असे। आता येथे 1 जुडी पालक स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे, निथळून घ्यायची आहे। आता ही पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहे। त्या अगोदर आपण येथे आईस वॉटर घेतलेला आहे। एका पातेल्यामध्ये पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। त्यामध्ये 8 ते 10 काजू टाकून घ्यायचे आहे। काजू छान असे टम्म फुगले की त्यामध्ये पालक टाकून घेऊया। पालक अर्धा 1 मिनिटासाठी फक्त आपल्याला ब्लांच करायचा आहे। थोडासा यामध्ये गरम पाण्यात मिक्स करून लगेचच हा पालक आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे पालकचा कलर आपल्या काळा पडणार नाही। आता पालक आपला छान असा ब्लांच झालेला आहे। काढून लगेचच आपल्याला हा आईस वॉटरमध्ये टाकून घ्यायचा आहे, म्हणजे पालकाचा छान असा हिरवागार कलर आपला तसाच राहील। हे बघा, थोडा थोडा करून सर्व पालक आपण यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता तो असा पिळून घ्यायचा आहे, यामध्ये पाणी शिल्लक राहता कामा नये। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे दही टाकून घ्यायचं आहे। हे आंबट दही घ्यायचं नाही आहे। आणि शिजवून घेतलेले काजूसुद्धा यामध्ये टाकून छानेची बारीक फाईन प्युरी तयार आहे आपली। आता इथे आलं लसूण पेस्ट, पावडर मसाले, लाल सुक्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे। आता इकडे आपले चणेसुद्धा छान असे शिजून तयार झालेले आहे। हे साईडला ठेवून देऊया। आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये जिरे, लाल मिरची आणि कांदा टाकून छान असा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आता कांदा छान फ्राय झाला की यामध्ये 1 चमचा जिरे, आलं लसूण पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। आता सुगंध सुटायला लागला की सर्व पावडर मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहे। धना जिरा पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, लाल तिखट आपण यामध्ये टाकलेला आहे। आता थोडंसं यामध्ये पाणी टाकून छान असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे। आता कस्तुरी मेथी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता हे मिक्स झालं की पालकची पेस्ट थोडी थोडी करून यामध्ये टाकून घेऊया। आता पालक पेस्ट टाकली की लगेचच आपण शिजवून घेतलेले चणे यामध्ये टाकून मिक्स करायचे आहे। 2 ते 3 उकळ्या घ्यायच्या आहे आणि लगेचच गरम गरम खाण्यासाठी तयार आहे आपली क्रीमी मलाईदार टेस्टी अशी चना पालकची भाजी। नक्की ट्राय करा। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।